आणि माणसांची हृदय सात्विक राहिली नाहीत. आजार येण्याचं हे कारण आहे, जेवण बरोबर नाही, वेळेत जेवायचं नाही, झोप वेळेत नाही आणि विचार चिंतन चांगलं करायचं नाही. तर अटॅक कधी येत असतं कोणाला. मी कीर्तनात बसलेल्या माणसाला, टोटल माणसांना एवढ्या समाजात सर्टिफिकेट देतो, आपलं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. येऊ शकत, तो एकटा हसतो घरी गेल्यावर. मी अटॅक कोणाला येतो, झळकाट माणसाला अटॅक येतो. जी माणसं दुसऱ्यावर झुरात येणार, दुसऱ्याच्या दारापुढे नवीन वा पाहिली, मी आलो बघ. मग बाकीची म्हणली पाहुण्याची होती ती. आणि पाया पडून सांगतो, स्टेजवरच्या सगळ्या लोकांना खाली बसलेल्या, हे इंद्रिकरचे कीर्तन आहे. मी मरल ना महाराज, मरणार नाही मी 5-25 वर्ष, 5-25 तास कसे काढील अजून, पण पाया पडून सांगतो, मी मेलो तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. हा माणूस काय म्हणत होता. संवाद संपल्यामुळं अटॅक आलाय. माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली, माणसं बोलतच नाही. त्या मोबाईलमुळे एवढी बेकारी झाली. नवरा बायको बोला ना, एका खाटावर 2 कोपऱ्यात 2 बसले. इकडं पबजी चालली, इकडं टिकटॉक चाललंय. ती रतळ गुतलंय पबजीत आणि ही उरफाट्या बावलीची गुतली टिकटॉक मध्ये. नवरा बायको बोला ना एका खाटावर. आणि ह्या न बोलण्यामुळं मेंदूवर तणाव आला. एज्युकेटेड लोकांसाठी सांगतो, कोणी डॉक्टर बिक्टर असले तर, शिक्षक विक्षक पुढारी फेडारी, अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचा परिणाम. अटॅक जर रोग असता तर डॉक्टरला काय यावा, त्याच्यात उशाला गोळ्या आहे, तिथं गोळ्या घेपोत गेलं. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक काय येतो, वारंवार त्याच गोष्टीचं चिंतन करायचं, त्याचा परिणाम कसा होतो मेंदूवर. तुम्हाला अटॅकला औषध सांगा, एकाही डॉक्टरकडे जायचं नाही कधी. तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळायचा महाराज, आजारच नाही. मला अजून स्वतःला सर्दी नाही झाली महाराज, मी इंजेक्शन मारेल नाही अजून. हलक्या हाती 6 तास बोलतो मी रोज. 3 तर रोज करतो. परवा तर 4 काढले 2-3 दिवस. अंतर काढलं तर 4ही धरतो. 3 तास रोज. आहे का तुम्हाला वाटतं का हा माणूस 6 तास बोलत असेल तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही? सर्दी नाही. अटॅक यायचं नसेल ना, तुम्हाला 3 औषधं सांगतो, 2च औषधं सांगतो. 1, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याची चिंता करू नका, आणि आज वाईट वागू नका. अटॅकच येणार. येईल अटॅक. काल काय झालं ते मरू दे तिकडं. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, तिचं पोरगा इंग्लिश मिडियमला जात होतो, तू तिच्यावर जळवतो, म्हणजे पागल आहे का तू? सोडून दो ते विषय. ए दरिद्री शिर सलामत तो पगडी 50. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल आपल्या हातात नाही, आणि आज वाईट वागू नका. कशाला अटॅक आहे? मर मग तसाच. काही माणसं कामावरून सुटले ना, एकटे बोलत झाला, त्या ज्या गाडीतून उतरला त्याच गाडीत चढला परत तू. माणसं पार बरमिष्ट झाली. लय घेऊला गेला, मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही.